दरम्यान सध्या आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलंय। कुणी काय म्हटलंय, कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे, बार पलटवार केले, पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। सरकार अस्थिर करण्यासाठी जरांगेंनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधल्या काहींना वाटत होतं। आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। फडणवीसांना घेरायचं असतं तर थेट वर्षावर गेलो असतो। मला फक्त आरक्षण हवं आहे आणि हे 2 वर्षात सिद्ध केलंय, संजय राऊतांचा दावा जरांगेंनी फेटाळला। आमचा डीएनए ओबीसींचा, संजय राऊतांचा डीएनए हा अब्दालीचा आहे का? एका समाजावर टीका करणं राऊतांना शोभत नाही, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। आंदोलनाच्या माध्यमातून काहींचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर हा निशाणा साधला। मराठा समाजाच्या आंदोलनावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचा जीआर फसवणारा मराठा हे कुणबी नाहीत, यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय। सरकारच्या मराठा आरक्षण जीआरवरून प्रकाश आंबेडकरांचा आरोप। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण हे पाऊल टाकलंय। विखे पाटलांची प्रतिक्रिया। तर समाजाला न्याय मिळावा, परंतु अन्य समाजावर अन्याय करून न्याय मिळावा अशी जरांगेंची भूमिका नव्हती, विखेंकडून स्पष्टीकरण। कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, छगन भुजबळांचे काही गैरसमज असतील तर तेही समजूत काढून दूर करू, दरेकरांची प्रतिक्रिया। मराठा समाजासाठी क्रांतिकारक निर्णय झाला, कुणी मिठाचा खडा आता टाकू नका, दरेकरांचं विरोधकांना आवाहन। मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं तर ओबीसींवर अन्याय होणार नाही अशीच भूमिका सरकार घेईल, मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे 2 वेगळे विषय आहेत, पंकजा मुंडेंचं वक्तव्य।